आत्ताच ह्या 10 नंबरच्या लक्षवेधीच्या माध्यमातून मी प्रथमतः राज्य सरकारचं आणि मदत पुनर्वसन मंत्री मकरंद आबांचं मनापासून आभार यासाठी मानेल की आमच्या शेवगाव आणि पाथर्डी मतदारसंघामध्ये अतिवृष्टीमध्ये सर्वात जास्त अहिल्यानगरमध्ये नुकसान झालं होतं आणि त्यामध्ये जवळपास 353 कोटीची निधी अनुदान आम्हाला या ठिकाणी मिळालेलं आहे। कालच खरड जमिनीचा आबा या ठिकाणी GR आलेला, खरड जमिनीसाठी सुद्धा मदत मिळाली आहे, परंतु मला वाटतं विहिरीची पडझडसाठी या ठिकाणी अजून मदत आलेली नाही आहे। त्याचबरोबर जसं पाचपुते साहेबांनी या ठिकाणी सांगितलं कांद्याच्या पिकाचं, ही परिस्थिती खरी आहे की आपल्याला केंद्र आणि राज्य शासनाच्या निकषामध्ये आपल्याला हार्वेस्ट केलेल्या पिकांना किंवा कांद्याला मिळत नाही आहे। परंतु माझी आग्रहाची विनंती आहे की आमच्या शेवगाव आणि पाथर्डी तालुक्यामध्ये जसं की कांद्याच्या चाळी पूर्णच्या पूर्ण वाहून गेलेल्या होत्या आणि कांद्याला एकदा पाणी लागलं की ते पीक निघून जातं। 3 महिन्याचंच हे पीक आहे आणि मोठ्या प्रमाणावर नुकसान कांद्याचं झालं, त्या निकषामध्ये आपल्याला अट शिथिल करता येईल का, हा पण एक विषय आहे।